नमस्कार मित्रांनो, मी अनुपजे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवर फॅमिली लाईफ, एंटरटेनमेंट, ट्रॅव्हलिंग, फिशिंग असे व्हिडिओ बघत आलात आणि याच्या पुढे आपल्याला पाहायला मिळतीलच। पण आता आपण आपला ट्रॅक थोडा चेंज करणार आहोत। याचं कारण असे की आपला YouTube चॅनल चालू करून आता कंप्लीट 1 वर्ष झाला आणि त्याच्या अगोदर ज्या गोष्टी आहेत त्या अजूनपर्यंत मी रिव्हील केलेल्या नाहीत। त्या सध्या गुलदस्त्यामध्ये आहेत आणि त्याच गोष्टी आज मी आपल्यासमोर शेअर करणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहिती नसेल की मी एका मराठी चित्रपटाशी जोडलो गेलेलो आहे। होय, एका मराठी चित्रपटाशी मी जोडलो गेलेलो आहे। तर नुसता जोडलो गेलो नाहीये, तर त्या चित्रपटाचा एक भाग आहे। तो काय भाग आहे, त्या चित्रपटाची माझी काय नाळ जोडलेली आहे हे आपल्याला नंतर पुढे कळेल। तर मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहिती असेल की 29 जुलै 2014 साली जुन्नर तालुक्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेची बातमी मीडियाद्वारे सगळीकडे पसरली होती। ही दुर्घटना म्हणजे निसर्गाच्या कोपामुळे डोंगर कोसळून संपूर्ण गाव त्या डोंगराच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं आणि या दुर्घटनेमध्ये 151 निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले। याच सत्य घटनेवर आधारित हा मराठी चित्रपट आहे आणि तो चित्रपट म्हणजे एक होतं माळी द लँडस्लाइड। हा चित्रपट सध्या रिलीजच्या मार्गावर आहे। येत्या 2024 मध्ये हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे आणि त्याच चित्रपटाच्या ऑफिसमध्ये आज मी बसलेलो आहे। तुम्हाला या चित्रपटाचा पोस्टर दिसत असेल, एक होतं माळी द लँडस्लाइड। तर मित्रांनो, तुम्हाला जर या चित्रपटाचं जर पुढचं अपडेट पाहायचं असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चित्रपट रिलीज होईपर्यंत ज्या काही पुढे गोष्टी घडणार आहेत त्या आपल्याला अनुपजे ब्लॉग या मराठी YouTube चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळते। तर नक्कीच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आज आमचा खास दिवस आहे, कारण आज आमच्या मित्राचं म्हणजे एक होतं माळी द लँडस्लाइड या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शक राजू राणे सर यांचा आज वाढदिवस आहे। हे बघा, इकडे समोर बसले आहेत आमचे सर। सर, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आमची संपूर्ण टीम आज सरांच्या वाढदिवसासाठी ऑफिसमध्ये जमलेली आहे। इकडे सगळे बसलेले आहेत। अमोल आहे, अजित दादा सर आहेत, रुपेश सर आहेत, एक होतं माळी या मराठी चित्रपटाचे निर्माते नंदू मामादा आणि पप्पू सर आणि हिरमाळे सर आहेत। म्हणजे सगळी आज आली आहेत सरांच्या बर्थडे साठी। चला आता आपण सरांचा बर्थडे केक कापूया। सुरुवात करूया बर्थडे केक। टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राजू सर, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर राजू सर। थोडं थोडं भरवा सरांना। घेतला थोडा दोन्ही त्यांच्या पण एक एक एवढा नको होती दादा। तुम्ही पण याला इकडे असं काय आहे ना, हे मस्त आहे। एकाला एक हात लावून घे। ऐका ना, येऊन थोडस थोडं 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 ठेवायला लावून हात लावला असा चमच्याने जातोस, थोडा थोडा जातो ना। त्याला ते त्याला एक करतो। रुपेश सर या एकच कुठला तरी सांग, कुठला करू? उभे राहा असेच घ्या। अरे
त्यासाठी आज सरांना गिफ्ट आमच्या पूर्ण टीम कडून. कपडा असू द्या साडी उडी काय कपडा काढू दे. आता तू बरोबर काय ते दाखवलं पाहिजे ना मला. कपडा साडी सेंटर तो केक बरोबर आपल्या खाली ठेवले. अरे वा 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 हो जबरदस्त. साडी आहे का काय म्हणून राजू सरांचे गिफ्ट दिलंय पण सगळ्यांनी. हे बघा खोलून बघत आहेत काय आहे नक्की. सगळी म्हणतात साडी आहे पण साडी आहे का साडी दिली. अरे वा साडीची जोडी. त्यांच्याशी संपर्क साधा काही कमी जास्त असेल दुकानदार अशी बोलणे केलेली ना तुम्ही. चला आता इथे सरांनी मला एवढं मोठा कॅडबरी दादांचा एवढा मोठा दिला. तुला जर नाही पसंत नसलं ना खायचं नसलं मला ते. हे आता घरी नाही आलं. आणि मित्र तुम्हाला एक होतं माळिनी या चित्रपटाचं पोस्टर समोर दिसत आहे आणि या पोस्टरमध्ये तुम्हाला दिसत असेल की एक हात जमिनीतून वर आलेला आहे आणि त्या हाताला वरून एक मदतीचा हात आलेला आहे. याच्यावर तुम्हाला कल्पना आली असेल की हा चित्रपट किती भयानक असू शकतो. तर नक्कीच जर थिएटरला हा चित्रपट बघायला विसरू नका. मला तुम्हाला सांगायचं आहे हा माझा मित्र आहे अरुण कोणजे. एकदम लहानपणीचा लंगोटी असं माझा मित्र आहे. आणि या माझ्या चित्रपटाचा या आमच्या चित्रपटाचा सॉरी सहनिर्माता सुद्धा आहे आणि खूप मोठी मला साथ देतो येतो. तोपर्यंत चित्रपट मला बघायला मिळाले. धन्यवाद सर. तिकडे बोललं माझ्याबद्दल हीच माझ्याकडनं अपेक्षा आहे. चला तर मित्रांनो स्वयंपाक रूम मध्ये काय झालं बघूया. इकडे सुधीर आहे. सुधीर काय फ्रीजमध्ये काय करतो आणि अमोलनी काय बनवलं बसले आम्ही त्यांची सोय करतोय थंड्यावर थंड्यावाले त्यामुळे आम्हाला काय बनवलंय आम्ही हे कलेली टेटा काय करायला लावलंय. फक्त त्याला मीठ टाकलंय आणि तेल टाकलंय बाकी काहीच नाही. तुम्ही बघून म्हणजे बनवली अजून एक स्पेशल रेसिपी आहे. अच्छा सरांनीच बनवली. हा चिकन बनवलंय मी. अमोलनी थोडा हातभर लावला मला. ऍक्च्युली रेसिपी माझी नाही दोघं मिळून बनवलेली आहे आम्ही. आणि आता आपल्याला सुधीर टेस्ट करून बघतोय कसं झालंय सांगेल सुधीर. अजून आपण काय करायचं ते चिकनचं. अच्छा चिकनचा सुका बनवते ना आपल्याला. तो जास्त काय आम्ही आणलं नाही कारण सगळ्यांची फरमाईश होती का जास्त काय आणायचं नाही कारण राहून जातं है ना. हा फेकून द्यायला लागतं म्हणून जास्त काय वेळ मिळत नाही. बरोबर. राजू सरांच्या बर्थडेचा केक कापून झालेला आहे आणि राजू सरांचं असं म्हणणं होतं की आज माझा वाढदिवस हा खूप साध्या सोप्या पद्धतीने झाला पाहिजे म्हणून आम्ही आज जास्त काही केलं नाही. म्हणून त्यांचा वाढदिवस हा साध्या पद्धतीने केला. तर आपल्यासमोर पप्पू सर आहेत. तर पप्पू सर आज राजू सरांचा वाढदिवस आहे तर तुम्ही काय सांगाल आज वाढदिवस. पहिलं तर मी त्यांना शुभेच्छा देईन आणि भरभरून शुभेच्छा देईन. आणि त्यांचे प्रत्येक मूवीज हे आम्ही बघितलेले आहेत आणि त्याची मेहनत बघितलेली आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देईन की त्यांचा एक होता माळी हा पिक्चर लवकरात लवकर रिलीज व्हावा आणि ही शुभेच्छा मी त्यांना परत एकदा देईन आणि त्यांची पुढची वाटचाल
चांगली व्हावी आणि चांगले पिक्चर त्यांनी डिरेक्ट करावे आणि चांगलं त्यांना शुभेच्छा. काय आपल्या त्यांच्या बाजूला आपल्या इरमाळी सर आहेत. तर इरमाळी सर, तुम्ही काय काय सांगू शकाल राजू सरांबद्दल? सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा येणारा जो आगामी पिक्चर आहे एक होता माळी, त्याच्यात त्यांना भरघोस यश मिळावं, लवकरात लवकर फिल्म रिलीज होईल आणि त्यांची यशोगाथा अशी गाजावी की आम्हालाही त्यांचा अभिमान वाटला पाहिजे, हीच आपली प्रार्थना. तर आपल्या इकडे बसलेले अजित दादा सर. तर दादा, आज आपल्या सरांचा वाढदिवस आहे. तर सर ही व्यक्तिमत्व खूप छोटी आहे, पण त्यांनी या छोट्या कारकिर्दीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम म्हणजे आज राजू सरांचा वाढदिवस आहे, म्हणजे आज त्यांचा जन्मदिन आहे. तर या जन्मदिन सोहळ्यानिमित्त त्यांना माझा मानाचा मुजरा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही म्हणालात की ते एक छोटे हे आहेत, तर राजू सरांचा व्यासंग आणि अभ्यास म्हणजे माळीण चित्रपटासाठी त्यांनी जो माळीणमध्ये जाऊन पूर्ण अभ्यास केला. म्हणजे एकही व्यक्ती त्यांच्याशी बोलत नव्हती, दुसरेपणाने वागत होती, पण त्या लोकांना बोलतं करून संपूर्ण माळींची माहिती घेऊन ती स्वतः लिहून त्याचे पटकथा संवाद त्यांनी लिहिले. आणि त्यांच्या डोक्यात एक व्हिज्युअल होतं की एक मला माळीण हा असाच झाला पाहिजे, आणि ते व्हिज्युअलायझेशन त्यांनी या चित्रपटात पूर्ण केलं. अर्थात ते पूर्ण करण्यासाठी VFX या माध्यमाचा खूप मोठा वापर या आपल्या मराठी चित्रपटात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर झालाय आणि तो अतिशय उत्कृष्ट झालाय. आणि त्यांचं व्हिजन अर्थात ते त्याच्यात थोडेसे पूर्णपणे समाधानी नाहीत, तरी पण त्यातलं जे VFX आहे ते अतिशय उत्तमरित्या करण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे. आणि हा चित्रपट नक्कीच अतिशय उत्कृष्ट होणार आहे. भले त्याला उशीर लागला असेल, थोडा वेळ घेतला असेल त्या चित्रपटाने, पण मराठी प्रेक्षकांना जे द्यायचंय ते मी देणारच, हे त्यांचं स्वप्न या चित्रपटाद्वारे पूर्ण होणार आहे. आणि तसंच हा चित्रपट एक डिझास्टर म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की आपत्तीजन्य याच्यावरती तो आधारित आहे. आणि असेच अनेक आपत्तीजन्य चित्रपट करायचे किंवा एक काहीतरी हटके वेगळं करायचं असं राजू सरांचं कायम स्वप्न असतं. आणि हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्यांचे अनेक आपण ज्याला ड्रीम प्रोजेक्ट म्हणतो, आणि ते ड्रीम प्रोजेक्ट करण्याचं राजीव सरांच्या डोक्यात आहे आणि ते पूर्ण करणार यात काही शंका नाही. आणि या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना माझ्यातर्फे अनेक 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 शुभेच्छा. तेव्हा राजू सर, तुम्ही खूप मोठे व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद सर, चांगलं तुम्ही सांगितलं राजू सरांमध्ये. आणि त्यांच्याबरोबर आपलं नंदू भाऊ आहे, आपला खास मित्र आहे आमचा सगळ्यांचा. तर राजू सरांबरोबर ते सुरुवातीपासून आहेत, जेव्हा चित्रपटाची सुरुवाती झाली तेव्हापासून ते आहेत. तर आज राजू सरांबद्दल नंदू आज काय बोलू शकतो? माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं ही ईश्वराने प्रार्थना. धन्यवाद. तर मित्रांनो, आज बघा हा माझा मित्र, आमच्या लहानपणापासूनचा आम्ही एकत्र शिकलोय, खेळलोय आणि इथपर्यंत आज मित्राबरोबर मी आहे. खरोखर मला सुद्धा एक अभिमान आहे की आज मी माझ्या मित्रासोबत या चित्रपटाच्या काही एक छोटासा भाग आहे, ते या राजू सरांमुळे मी आहे. तर आपले राजू सर एक मिनिट. माझ्या मित्रांनी आज माझ्यासाठी बघा काय काय प्लॅन केलं माझ्या वाढदिवसानिमित्त. आणि इथे चिकन आहे आणि ते आता नाही इथं रस्सा रस्सा केलेला आहे, छान रस्सा मस्त एकदम असा ग्रेव्ही टाईप झालेला आहे, जाड वगैरे. ओके. आणि आता हा चिकन सुक्का बनवणार आहेत आमचे, हा चिकन, आणि सगळे स्वतः आरुणनी बनवलेले ते. आणि सोबत अमोल सरांनी थोडी मदत आहे आपली, फक्त मदत करते.
मग तू केलं म्हणे मी केलं, पण अमोल पण थोडी मदत केलेली मला. बरं मी काय म्हणतो, तेल टाकलंय का? आज आमचा जेवणाचा बेत आहे, म्हणजे या लोकांनी सगळं प्लॅन केलेलं आहे, मी तर काही प्लॅन नाही केलेला, सगळ्या माझ्या मित्रमंडळींनीच प्लॅन. पण आज तुमच्या सांगण्यावरून आम्ही काही जास्त आणलं नाही, कारण तुमचं म्हणणं होतं काही साध्या पद्धतीने झालं पाहिजे आपलं वाढदिवस, म्हणजे जास्त काही आम्ही आणलं नाही. लहान होत का तरी पण या लोकांनी खूप चांगला माझा बर्थडे झाला. थँक्यू सगळ्यांना. काय आमचे मित्र आहेत आमचे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, त्याच्यामुळे आम्हाला पण काहीतरी वाटतं तुमच्यासाठी काहीतरी करावं. आता ती रेसिपी तुम्हाला आरोनच दाखवेल. अमोलच्या असते, आता अमोल तर करणारच, आम्हाला माहिती आहे सुकं बनवायचं. काय तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. सुकं तर तुम्हाला माहिती आहे कसं करतात, पण आज अमोलच्या हस्ते आता काय टाकलं? कढीपत्ता टाकलेला आहे, कारण आपल्याला सुकं बनवायचं. अमोल हे जे तो चेक करतोय हे तुला कोणी शिकवलं? राजू सरांनी राजू सरांनी शिकवलं. आम्हाला काही जेवण शिकवलं असं नाही, शेवटी प्रत्येकामध्ये कलागुण लागतो, म्हणजे बरोबर. वस्तू कुठली चव आहे. हे पण आमचे आता हिरमाळी साहेब आमचे आहेत ना, उत्तम कुक वगैरे. उत्तम कुक. त्यांना पण बऱ्याच गोष्टी त्यांना सुद्धा माहिती आहेत, करतात ते. आणि बघून आज रुपेश सरांकडे जाणार आहे मी. रुपेश सर थोडं बाहेर गेले होते, रुपेश सर राहिले होते बोलायचे, कारण ते थोडं बाहेर गेले होते कामानिमित्त, आता आलेले आहेत. तर रुपेश सर, आज आपल्या सरांचा वाढदिवस होता, तर सरांच्या वाढदिवसानिमित्त तू काय सांगणार आहे, त्यांना पुढच्या वाटचालीस काय शुभेच्छा देणार? जे आतापर्यंत त्यांचं जे कार्य आहे, आतापर्यंत त्यांचं ते ध्येय आहे, ते असं ध्येय असावं, पुढे अजून खूप साऱ्या मूवी काढाव्या, खूप सारं यश मिळावं, हीच माझी इच्छा आहे त्यांच्या पुढे. धन्यवाद सर. एवढं तरी सांगितलं तरी पण त्यांच्यासाठी खूप आहे ते मी सांगितलं ते. ओके, धन्यवाद. त्याला संदीपचा काय झालंय? काय नाही, कुकिंग काय चाललं? जाम भूक लागलेली आहे सरांना सगळ्यांनाच लागलेली आहे, कारण रात्रीचे वाजले 10:30 ते 11:15 झाले, त्याच्यामुळे सगळ्यांना भूक लागली आहे. पण आपल्याला हे सुकं करायचं होतं, चिकन, म्हणून त्यात अमोल लोकांनी केक कधीच कापला असं आलो केक कापून जवळजवळ 1-1.5 तास झाला असं मला वाटतं. हे कधी जेवणच बनवतात, ते चिकन बनवलं काय नाही, राईस व्हायला वेळ लागला. राईस नंतर केलं ना आपण. पप्पू दादा, चिकन मध्ये काय करायचं आज? खूप लागलेली आहे, अतिशय भूक लागलेली आहे, कारण वेळ तेवढा ह्याच्यामध्ये काय हळद मीठ वगैरे टाका आणि पटकन बनवायला जेवूयात आपण. होईल पटकन होईल. पप्पू सर पण खूप चांगले कुक आहेत का, त्यांना पण बऱ्याच गोष्टी येतात, बनवता येतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघित असेल की त्यांनी 30 पार्टी होती तेव्हा त्यांनी मच्छीसाठी मस्त मॅरिनेट केलं होतं, मच्छी मॅरिनेट करून ठेवलं होतं. म्हणजे त्यांना माहिती आहे माल मटर कसं लावायचं त्या मच्छीला, त्यांना पण माहिती आहे कसं बनवायचं ते. तर अमोलचं चाललंय बनवायचं. हा, आता आमच्या इकडे थोडंसं तिखट लागतं, त्यामुळे आम्ही तिखट जास्त टाकतो. जास्त हे सगळं चाललंय, सगळ्यांना भूक लागली म्हणून हे सगळं चाललंय बनवायचं. सगळं किचन मध्ये धावपळ, कारण पोटात तेवढी कळ आली ना, वर्दळ वाढलेली आहे, भूक लागलेली आहे, त्यामुळे सगळं किचनच्या इकडे भूक लागल्यामुळे पोटामध्ये खूप अत्यंत भूक लागलेली आहे. असे उंदीर पोटामध्ये फिरतात, त्यामुळे सगळे जण किचनच्या वाटेला सगळे पळतायत. सगळ्यांना माहिती का किचन मध्ये झालं, वाट बघतात. प्रत्येक जण आतुरतेने एवढी वाट बघतात की कधी अमोल जेवण बनवून पटकन वाढतोय आणि आमच्या पोटामध्ये जातोय, आणि आमच्या पोटामध्ये तो ते जेवण जात आहे. पण अमोल कसं आहे, अमोल कोणाला ऐकणार नाहीये, कारण की त्याच्या पद्धतीने बरोबर बनवतोय, तरी वगैरे त्याच्या पद्धतीने तो परफेक्ट टाकतोय त्याच्यामध्ये.
म्हणजे त्याचं माप कधी चुकत नाही. हा. कारण त्यांना किती घाई असली तरी तो घाई करणार नाही असं मला माहिती आहे. आणि त्याच्या हाताची चव म्हणजे एकदम उत्कृष्टच आहे. कारण त्यांना म्हणजे त्याला असं कमी जास्त वगैरे चालत नाही थोडक्यात. कारण त्यांना त्यांचे चेले गुरु कोण आहेत? राजू सरांनी सांगितलं म्हणून त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. सगळ्या मला शिकवले. कारण मला या अगोदर साधी चहाही बनवता येत नाही. आता जवळ 7 वर्ष व्हायला आली मला इथे. त्यामुळं आता सगळ्यातलं सगळंच माहिती झालं. म्हणजे नुसतं जेवणच नाही, सगळ्यातलं सगळं. तिकडे सुधीर हसतोय. सुधीर लावायचं असेल ते पण येते. ते पण आहे इन्क्लूड. सुधीरला पण काय येत नव्हतं पण चहा बनवतो छान तो. सरांनी सांगितलेलं चहा कसा बनवायचा तो. पण उत्कृष्ट आता चांगल्या पद्धतीने चहा बनवतो सुधीर. याचा वरण म्हणजे मी फॅन आहे त्याचा. कधी पण त्यांनी वरण बनवलं. डाळ खिचडी पितो. डाळ खिचडी पण छान बनवतो अमोल. वरण भात हे सगळ्याच खातात पण वरण हे अशा पद्धतीने अमोल बनवतो. म्हणजे खरंच त्याचं कौतुक आहे की ते वरण आहे ना सुधीर असं पूर्ण एक टोप दिला तरी तो पिऊन टाकतो. एवढी चव असते त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्या हाताला चव आहे का तो बनवतो ते त्याच्यामुळे चव पण याच्या वरणाची खूप चाहता आहे. म्हणजे खूप आवडतं त्याला वरण. त्यांनी वरण बनवलं असं ना तो इथं जेवणच जातो. म्हणजे असं बोट चुकीत जातो. बोट पण चुकतो. काय अमोल काय तुझ्या बनवण्याची पद्धत खरोखर एवढी चांगली कशामुळे आहे ते बाबा. तुझी आता एवढी स्तुती चालली याचं सगळं श्रेय कोणाला जातं? सगळं त्यांनी शिकवलं वाटतं तुला. कारण आम्हाला येतच नव्हतं काहीच येत नव्हतं. इथे आल्यानंतर आम्हाला साधा चहा पण बनवता येत नव्हता. तर जेवण काय बनवलं? ढ ढगाचा होता तो. मान्य करतो ह्या बाबतीत ढ ढगाचा होता. मान्य करतो. काहीच येत नव्हतं मला. म्हणजे सादर म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा आलो त्यावेळी राजू सर माझ्यासाठी जेवण घरून घेऊन यायचे. येत नव्हतं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला शिकवलं कसं बनवायचं काय बनवायचं. उत्कृष्ट म्हणजे खूप झालोय असं बोलू शकतो. आणि सगळ्यांना तो खमंग आणि स्वादिष्ट जेवण घालतोय. आता वरती कोथिंबीर मोठी गोष्ट आहे. कोथिंबीर आता वरती एक छानपैकी असा म्हणजे शेवटचा पार्ट आहे. आता भाजी झालेली संपली. आता फक्त थोडीशी मर्ज व्हायला ठेवू. गॅसचं बटन थोडा स्लो करूया आपण. कोथिंबीरचा आपला स्वाद एक मस्त पैकी आला बघा बघू शकता. आता फक्त मर्ज व्हायला ठेवू थोडं.